इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना आपण नेहमी गोंधळतो की इन द बस म्हणायचं की ऑन दी बस, किंवा आय एम गोईंग टू स्कूल आणि आय एम गोईंग इन टू स्कूल मध्ये काय फरक आहे? नमस्कार, आजच्या या विशेष क्लासमध्ये आपण ॲट, ऑन, इन, टू आणि इन टू या प्रिपोजिशनचा असा सराव करणार आहोत की तुम्ही ते कधी विसरणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी तुम्हाला शेवटी एक स्पेशल लॉजिक टेबल देणार आहे. जागा दर्शवणारे शब्द इन, ऑन, ॲट. इन मीन्स आत और मध्ये. कधी वापरायचे? जेव्हा एखादी वस्तू एखाद्या बंदिस्त जागेत इन क्लोज्ड स्पेस असते तेव्हा. एक्झाम्पल, आय ॲम इन द क्लासरूम. मी वर्गात आहे. द पेन इज इन माय पॉकेट. शहरांच्या किंवा देशांच्या नावाआधी इन वापरा. इन मुंबई, इन इंडिया. ऑन मीन्स वर, पृष्ठभागाच्या वर. कधी वापरायचे? जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या पृष्ठभागाला स्पर्श करून असते, वर असते स्पर्श करून. द मोबाईल इज ऑन दी टेबल. मोबाईल टेबलवर आहे. द क्लॉक इज ऑन दी वॉल. बस, ट्रेन किंवा विमानासाठी आपण ऑन वापरतो, ऑन दी बस, कारण तिथे आपण चालून आपली जागा घेऊ शकतो. ॲट मीन्स एका ठराविक ठिकाणी. कधी वापरायचं? जेव्हा आपल्याला एखादं स्पेसिफिक लोकेशन सांगायचं असतं. एक्झाम्पल, आय ॲम ॲट दी बस स्टॉप. मी बस स्टॉपवर आहे. इथे बस स्टॉप एका ठराविक पॉईंट आहे. शी इज स्टँडिंग ॲट दी डोअर. ती दारापाशी उभी आहे. हालचाल दर्शवणारे शब्द इन टू आणि टू. टू मीन्स कडे किंवा दिशेला. कधी वापरायचं? जेव्हा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. डेस्टिनेशन, आय एम गोईंग टू स्कूल. मी शाळेला जात आहे. ही वेंट टू पुणे. तो पुण्याला गेला. टू फक्त दिशा आणि अंतिम ठिकाण दाखवते. आणि इन टू मीन्स च्या आत शिरणे. कधी वापरायचे? जेव्हा बाहेरून आत अशी हालचाल होत असते, मुवमेंट होत असते, तेव्हा वापरायचं. ही जम्प्ड इन टू द रिव्हर. त्याने नदीत उडी मारली. बाहेरून पाण्याच्या आत. द टीचर केम इन टू दी क्लासरूम. इन म्हणजे आधीच आत असणे. इन टू म्हणजे बाहेरून आत येणे. इन व्हर्सेस इन टू. द फिश इज इन दी वॉटर. मासा पाण्यात आहे. तो कसा आहे? स्थिर आहे, म्हणून इन. द कॅट जम्प्ड इन टू द बॉक्स. मांजर बॉक्समध्ये शिरले, त्याची हालचाल होत आहे. ॲट इन, आय एम ॲट द मॉल. मी मॉलच्या ठिकाणी आहे. आय एम इन द मॉल. मी मॉलच्या इमारतीमध्ये आत आहे. द ॲपल इज डॅश डॅश द बास्केट. वी आर गोईंग डॅश डॅश द मार्केट. द चिल्ड्रन आर डॅश डॅश द बेंच. उत्तरे कॉमेंट्समध्ये लिहून सांगायची आहेत. जर तुम्हाला हे सोप्या भाषेत समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि नवीन ग्रामर नोट्स हवी असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेन्स आणि फॉरचा फरक पाहूया. धन्यवाद.